मराठी आपण जिल्हा परिषद शाळा समृद्धीच्या आल्या असता या ठिकाणी आपला बालगोपाळ मेळावा आयोजित केला आहे। तर आपण प्रतिक्रिया शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून जाणून घेऊ आपण काय प्रतिक्रिया आहे। शाळा समृद्धीचे आज बालगोपाळ मेळावा भरण्यात आलेला आहे। या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी हर प्रकारे अलग अलग प्रकारचे खाद्यपदार्थ बनवलेले आहे आणि प्रत्येक खाद्यपदार्थाची ही किंमत आपल्याला द्यावं लागते आणि मुलांना व्यवहार काय आहे एका समजून जात आहे। तरी आपण प्रत्येक या सरपंच व शाळेचे शिक्षक व गावाचे नागरिक यांच्याकडून जाणून घेऊ की या मेळाव्यामध्ये किती आनंद लुटला गेला आहे। आपल्या गावचे लोकमुख्य सरपंच अनिल भाऊ महाजन यांनी आज मेळाव्यामध्ये यांच्या हातून उद्घाटन झालेलं आहे। तर आपण यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेऊ की मेळाव्यामध्ये किती आनंद झालेला आहे आणि मुलांनी किती उत्कृष्ट प्रकारे खाद्यपदार्थ बनवलेला आहे। आज आपल्या शाळेमध्ये आनंद मेळावा साजरा करण्यात आला। त्या भरपूर प्रकारचे पदार्थ त्यांनी तयार करून आणले आहे आणि एकदम उत्कृष्ट घरी आपण बाजारात काय घरी आपण जसे बनवतो ना तसेच बनवले आणि खमंग आहे, पोहे, केक आहे, इडली आहे, सांबार आहे, एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे। शाळेचे मुख्याध्यापक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। आज बाल आनंद मेळावा आपल्या शाळेमध्ये साजरा करीत आहोत। या बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि सर्व प्रकारचे मेनू मुलांना खायला मिळत आहे। हॅपी असतील, टरबूज असेल, शेंगदाणे असतील, टिक्की, केक हे सर्व पदार्थ चांगल्या प्रकारे आनंद व्यक्त करत आहेत। मुलांना व्यावहारिक ज्ञान सुद्धा या माध्यमातून प्राप्त होत आहे। अजय भाऊ पाटील यांची आपण प्रतिक्रिया घेऊ। मुलांचा जो हा मेळावा आहे खूप चांगला आहे। त्यांनी जे पदार्थ आणले, पोहे आणले, इडली आणले, सगळंच पदार्थ एकदम स्वादिष्ट आहे आणि जे आपण बाजारात घेतो त्याची टेस्ट आहे खूप चांगलेली आहे। माझी संजय बोधे साई हा आनंद मेळावा शिकण्याचा आहे की लहान मुलांना आर्थिक ज्ञान व्यवहार कसे होता हे काय बोलतात समृद्ध नगरीचे पोलीस पाटील यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊ। आमच्या जिल्हा परिषद शाळा समृद्ध या ठिकाणी बाल उत्साह सेलिब्रेशन करणं चालू आहे आणि या उत्सवामध्ये आपल्या गावचे सरपंच अनिल भाऊ महाजन, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य गौतम पाटील आणि त्यानंतर समृद्धचे नागरिक बंधू आणि भगिनी तसेच या शाळेचे बालगोपाळ तसेच माजी विद्यार्थी येथे या आनंद मेळाव्यामध्ये जमलेले आहेत। या आनंद मेळावा बघून अति उत्साह आणि माझ्या सुद्धा जुन्या आठवणी या शाळेमधील सगळ्या म्हणजे उत्साह आठवणीला उजाळा मिळत आहे आणि इथं बघून सर्व आनंद आणि उत्साह खूप छान आहे आणि खूप छान प्रकारे सजावट वगैरे किंवा एकदम व्यवस्थित वाटलं आणि आनंद झाला। जयश्री मॅडम यांच्याकडून जाणून घेऊ आपण प्रतिक्रिया काय आहे जिल्हा परिषद आमच्या शिक्षिका। आज आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। बाल आनंद मेळावा हा विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी असतो आणि आनंदाबरोबरच व्यवहार करताना आपण कसं व्यवहार केला पाहिजे, खरेदी विक्री कशी केली पाहिजे, प्रत्यक्षरित्या याच्यामधून गणित हा विषय खूप छान शिकवला जातो आणि एक ट्रेनिंग पण येतं की आपल्याला बाजारात आपण कसं बाजार करावा, कसं बोलावं, कसं वागावं, यासाठी हा बाल आनंद मेळावा सहकारी उपक्रम म्हणून दरवर्षी घेतला गेला पाहिजे शाळेमध्ये। आणि याच्यामध्ये तुम्ही आता बघाल की मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि थोडीशी दाखवून पण त्यांच्या चेहऱ्यावर आहे ते आपल्या विकल्या व्यक्तीने आणलेला माल आपण जे करून आणलंय याला किती लोक घेतात, कुणाला आवडतं, माझे पैसे किती जमा होतील आणि नंतर आम्ही सर्वांचा हिशोब घेऊ ना, त्यावेळेस त्यांना खूप असं खूप मोठं मोठं वाटतं की आज एवढी कमाई केली। एक प्रकारे खरी कमाईची सुद्धा एक उपक्रम असतो हा आणि याच्यामधून एकच हेतू आहे की बालकांना आनंद मिळावा आणि व्यवहाराचं ज्ञान मिळावं। धन्यवाद। मॅडम यांनी विद्यार्थ्यांना राजेश्वरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना लेझिम डान्स या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जो उत्कृष्ट दाखवतात मॅडम म्हणजे या गोष्टी आनंद मेळाव्यामध्ये काय प्रतिक्रिया आपण हे जाणून घेऊ। मला तर सगळ्यात जास्त छान वाटतंय। माझ्या सगळ्या मुलांचा खूप आनंद वाटलेला आहे आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी पहा, ते मी
नेहमी खाण्यामध्ये मशगुल असतात, पण आज माझा माल विकला जावा बा ही जी त्यांच्या मनामध्ये भावना आहे, त्यांच्या मनातला जो आनंद आहे ते खूप छान वाटतोय. आणि त्यांना जे पैसे भेटणार आहे ना, मी माझ्या वडिलांना मुलांना सांगितलं पैसे भेटले की आईने जेवढा खर्च केलाय ना तेवढा आईला वापस करा आणि उरलेले पैसे तुम्हाला ठेवा. म्हणजे त्यांच्यामध्ये ही जाणीवही झाली पाहिजे. त्यांच्या आईने पण जी मेहनत घेतली वस्तू तयार करून द्यायची, आईच्या कामाचं महत्व हे त्यांना कळावं, कमाईचं महत्व कळावं आणि सगळ्यात मोठा म्हणजे शाळेतल्या सगळ्या मुलांमध्ये आनंद निर्माण व्हावा ही आमची सगळ्यात मोठा उद्देश आहे. तो आम्ही दिसतोय आमचा जो उद्देश आहे ते सफल झाला. यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.